आपण बारामती तालुक्यामध्ये पंधारे या गावी आलेलो आहे। संजय कोकरे हे शेतकरी आहेत, त्यांनी नेटसपची जैविक प्रोडक्ट वापरलेले आहेत ड्रॅगन या पिकावरती। तर आपण विचारू त्यांना की त्यांना काय फरक पडला। नमस्कार साहेब। नमस्ते। तुमची ओळख करून द्या। संजय कोकरे, राहणार हनुमानवाडी, पोस्ट पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे। बरं, तुम्ही ही प्रोडक्ट वापरली का नेटसपची? नेटसपची आपण प्रोडक्ट ड्रॅगनला वापरलेली आहे। बरं, काय तुम्हाला रिझल्ट काय भेटला? रिझल्ट असा भेटला आहे की स्टीम ब्रीज, शेत आणि स्टिकर याचे स्प्रे घेतलेत खालून। बायो 99 स्टिकर म्हणजे बायो 99? हां, बायो 99 हे वापरून आपण त्याचे स्प्रे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपण शेत हे प्रोडक्ट आपण खालून सोडलेलं आहे। बरं, आणि स्टीम ब्रीज बी खालून सोडलेलं आहे। बरं, आता ही किती महिन्याची बाग झाली साहेब? आता 12-13 महिन्याची बाग झालेली आहे। 12-13 महिन्याची बाग झालेली आहे। 12-13 महिन्यात हार्वेस्टिंगला आली तुमची बाग। म्हणजे तुम्हाला कळीमध्ये काय फरक दिसतोय ड्रॅगनचा? आता आपण इथं बघतोय बघा, आता कळी अशी लागलेली आहे नाही का? म्हणजे एका ठिकाणी 2-2 पण कळी लागलेली आहे। म्हणजे खूप चांगला प्रतिम असा रिझल्ट। फळांचं काय सांगताल तुम्ही? किती ग्रॅमपर्यंत फळं निघालेले आहेत? हे फळ साधारण 700 ते 900 ग्रॅमपर्यंत फळ निघालेले आहे। 700 ते 900 म्हणजे कमीत कमी फळ 700च आहे आणि जास्तीत जास्त 900 पर्यंत निघालेलं आहे। बरोबर बरं, किती वेळ आतापर्यंत 13 महिन्यात सोडलंय तुम्ही? 13 महिन्यामध्ये साधारण महिन्याच्या फरकाने माझे 2-2 एक स्प्रे आणि 2 वेळा खालून सोडणं होतंय। बरं, कळीचं ड्रॉपिंग वगैरे काय, म्हणजे कळी गळ वगैरे काय दिसते? गळ नाही। म्हणजे तुम्हाला हा रिझल्ट आला का चांगला? स्टीम ब्रीज सोडल्यामुळे रिझल्ट चांगलेला आला। स्टीम ब्रीज सोडलंय आणि फवारलंय पण? बरं, रासायनिक खतं वगैरे ह्याला काय वापरली का तुम्ही? रासायनिक काय कीटकनाशक आहे थोडंसं बुरशीसाठी, यासाठी आपण M45 ते वापर आपले स्टीम ब्रीज बरोबर वापरलेलं आहे। बाकी रासायनिक खतं वगैरे काय? रासायनिक खत काय नाही, फक्त आपलं शेणखत आपलं टाकलेलं आहे गुळामध्ये। बरं, आता हे वापरून समाधानी का सर तुम्ही? हो, फळ चांगले, एका झाडाला 10 फळं आहेत, पहिलाच बार आहे। बरं, तुमचा ड्रॅगन फ्रूट करणाऱ्या शेतकऱ्यांना सल्ला काय असेल? त्यांनी ड्रॅगनला आपलं नेटसपचं प्रोडक्ट वापरावं आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं निघेल याची त्यांनी। ठीक आहे, नेटसप कंपनीला तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद।